नमस्ते. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे VLOOKUP. तर VLOOKUP आपण का यूज करतो? व्ही स्टँड फॉर व्हर्टिकल लुकअप. तर VLOOKUP आपल्याला का यूज करावा लागतो? तर आपल्याला समजा आता इथे आपण बघू शकतो माझ्याकडे आहे एम्प्लॉयी आय डी फक्त. ओके. आणि आपल्याकडे एक वेगळी फाईल आहे त्यामध्ये खूप सारा डेटा आहेत. आता या एम्प्लॉयीसाठी तर एम्प्लॉयी आय डी आहे, त्याचा सगळा डेटा आहे. तर मला सेम इथं वन बाय वन तर मी सर्च नाही करू शकत. तर त्यासाठी आपण VLOOKUP यूज करून इथून डेटा घेऊ शकतो येथे. समजा हा डेटा जर दुसरीकडे जरी असला ना, येथे जरी असला, तर आपण येथे VLOOKUP लावून तो डेटा घेऊ शकतो. आता मला या एम्प्लॉयी आय डीसाठी याचे नाव, लोकेशन, सॅलरी आणि एज हवं आहे. तर आपण VLOOKUP अप्लाय करून येथे याची इन्फॉर्मेशन घेऊयात. तर चला आपण सुरुवात करूया VLOOKUPची. तर आपण टाईप करूया इज इक्वल टू VLOOKUP. तर आता आपण येथे बघू शकता की मला हे शो करतंय की लुकअप व्हॅल्यू. तर लुकअप व्हॅल्यू म्हणजे तुमची ही व्हॅल्यू राहील. तर लुकअप व्हॅल्यू तुमची कधी पण युनिक असेल. ओके, सेम नसेल. तर आता इथे आपण बघू शकता की प्रत्येक एम्प्लॉयी आय डी वेगवेगळा आहे. ओके. तर आता याच्यानंतर आपल्याला कॉमा टाईप करायचा आहे. देन आता इथे दाखवतंय टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे आपला डेटा, डिटेल्स, पूर्ण डिटेल्स. तर त्यामधून आपल्याला तर आपला नेम कॉलम 2 नंबरचा आहे. तर इथे आपण पूर्ण सिलेक्ट करूया, पूर्ण कॉलम एम्प्लॉयी आय डीपासून. ओके. कधी पण लक्षात ठेवा, आता ही जी लुकअप व्हॅल्यू आहे, ही तुमची कधी पण लेफ्ट साईडला हवी आणि इथं पण आपण लेफ्ट साईडलाच हवी. एम्प्लॉयी आय डी आपली लेफ्ट साईडला आहे आणि इथं इथं पण एम्प्लॉयी आय डी लेफ्ट साईडला आहे. ओके. तर आपला हा नेम कॉलम आहे 2 नंबरचा. तर आपण इथे 2 टाईप करूयात, कॉमा 2. ओके. परत कॉमा, देन 0. 0 म्हणजे एक्झॅक्ट मॅच. आता आपण इथे फॉल्स पण टाईप करू शकतो. ट्रू म्हणजे अप्रॉक्सिमेट मॅच. तर आपल्याला एक्झॅक्ट मॅच हवं आहे, तर आपण 0 टाईप केलं त्यासाठी आणि एंटर. तुम्ही बघू शकता माझ्याकडे या एम्प्लॉयीसाठी 50890 50890 येथे. तर मला आपण बघू शकता की इथे नारायणचं नाव आलं आहे. त्याचप्रमाणे आपण सेम VLOOKUP यूज करून लोकेशन पण घेऊ शकतो. इज इक्वल टू VLOOKUP एम्प्लॉयी आय डी, कॉमा. आता कॉलम किती नंबरचा आहे? 1 2 3 3 नंबरचा. 1 2 3 पूर्ण डेटा सिलेक्ट करून घ्यायचा. नंतर परत कॉमा 3, परत कॉमा, एक्झॅक्ट मॅचसाठी 0, एंटर. आता आपण बघू शकता आपल्याकडे लोकेशन आलं आहे नारायणचं, कैरो. देन सॅलरी. सॅलरी सेम आपण VLOOKUP यूज करून सॅलरी पण घेऊ शकतो याची, कॉमा. तर सॅलरी किती नंबरचा कॉलम आहे? 4 नंबरचा, कॉमा 4, कॉमा 0, एंटर. ओके. एज पण आपण सेम घेऊ शकतो, इज इक्वल टू VLOOKUP, कॉमा. तर आपण एज कॉलम आपला किती नंबरचा आहे? 5 नंबरचा, कॉमा 5, कॉमा 0, एक्झॅक्ट मॅचसाठी. ओके. तर आपण इथे बघू शकता नारायण नारायण आहे हा. नारायण लोकेशन आहे केरो. सॅलरी आहे 18,276 आणि त्याचं एज आहे 32. आता सेम आपल्याला आपण परत VLOOKUP लावण्याची गरज नाही आपल्याला. तर आपण इथे एक शॉर्टकट की आहे, जर तुम्हाला फॉर्म्युला ड्रॅग डाऊन करायचा असेल तर Ctrl+D. ओके. आता मी मॅकबुक यूज करतोय तर माझ्या फॉर्म्युला राहील Command+D. बघा तुमच्याकडे डेटा आला आहे पूर्ण. ओके. ओके. तर आता आपण VLOOKUP विथ ड्रॉप डाऊन. जर समजा मी इथं माझ्याकडे खूप सारे एम्प्लॉयी आय डीज आहेत. समजा माझ्याकडे आता आपण ड्रॉप डाऊन कसं सिलेक्ट करायचं हे बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जायचं आहे डेटा, देन डेटा व्हॅलिडेशन.
ओके. तर इथे आपल्याला दाखवतं आहे ॲनी व्हॅल्यू. तर आपल्याला लिस्ट सिलेक्ट करायचं आहे. देन सोर्स. सोर्स आपला हे राहील एम्प्लॉयी आय डीज. ओके. एंटर. ओके. तर आता आपण येथे बघू शकता आपल्याला एम्प्लॉयी आय डी आलेत. ओके. ओके. आता सेम फॉर्म्युला आपण कॉपी करून कॉपी करून इथे पेस्ट करूयात. कंट्रोल एक्स करूयात. कंट्रोल एक्स पेस्ट. ओके. तर बघू शकता मी हा फॉर्म्युला इथे कॉपी पेस्ट केला आहे. ठीक आहे. तर सेम फॉर्म्युला इथे आपला अप्लाय झाला आहे. ओके. तर आता मी समजा इथे दुसरा एम्प्लॉई आय डी सिलेक्ट केला. ओके. तर आपल्याला इथे D17 सिलेक्ट करावं लागेल तर आपला डेटा ॲक्युरेट येईल, कारण की हा इथला पिक करतो आहे एम्प्लॉई आय डी. तर आपल्याला D17 हवं इथं हवं आहे D17. ओके. आता इथे आपण बघू शकता आता मी हा सिलेक्ट केला एम्प्लॉई आय डी. तर हा एम्प्लॉई आय डी आहे राजूचा. ओके. आता मी दुसरा एम्प्लॉई आय डी सिलेक्ट करतो. बघू शकता तुम्ही कसं डेटा चेंज होतोय पूर्ण. सुजित. तर आपल्याला सेम फॉर्म्युला आहे, हाफ सेम फॉर्म्युला इकडे कॉपी पेस्ट करायचा आहे. E17 18 आता पूर्ण चेंज होईल, त्याच्यामुळे ते फॉर्म्युला अप्लाय नव्हता, त्यामुळे ते कॅच नव्हतं करत. तर आता आपण इथं समजा हा एम्प्लॉई आय डी सिलेक्ट करू. बघू शकता पूर्ण चेंज झालं आहे. राजूचा डेटा आहे राजू बँकॉक 13,046 एज आहे 35. तसंच आपण नावाला पण व्हीलूकअप लावू शकतो नावाने पण. आता समजा मी हा कॉपी करतो डेटा कॉपी पेस्ट. आता माझ्याकडे नाव आहे समजा राजू किंवा स्नेहा. ओके. तर स्नेहाचं मला लोकेशन हवं आहे इज इक्वल टू व्हीलूकअप. स्नेहाचं नाव इथे परत परत नाही, त्यामुळे आपण याने पण व्हीलूकअप लावू शकतो. म्हणजे युनिक आहेत सगळ्यांचे नावं, सेम सेम नाव नाही आहे. तर आपण या नावाने पण व्हीलूकअप लावू शकतो. इज इक्वल टू व्हीलूकअप व्हॅल्यू इज इक्वल टू लुकअप व्हॅल्यू देन कॉमा. देन आपल्याला आता इथे आपण नावाने व्हीलूकअप लावतो, तर आपण नेम ह्या कॉलमला व्हीलूकअप लावणार आहोत. देन आपल्याला लोकेशन हवं आहे स्नेहाचं. ओके. 2 नंबरचं कॉलम आहे, तर कॉमा 2 कॉमा 0 एक्झॅक्ट मॅचसाठी 0. ओके. बघू शकता तुम्ही आलाय तिथं. सेम सॅलरीसाठी पण इज इक्वल टू व्हीलूकअप व्हॅल्यू देन सॅलरी कॉमा 3 कॉमा. सॅलरी किती नंबरचा कॉलम आहे? 3 नंबरचा. इथून इथून 3 नंबरचा कॉलम आहे. देन 0. सॉरी, कुछ गडबड हो गया भाई. इज इक्वल टू व्हीलूकअप कॉमा कॉमा 3 कॉमा 0. ओके. सेम लाईक लुकअप स्नेहा लुकअप व्हॅल्यू स्नेहा. तुम्ही पूर्ण रो पण सिलेक्ट करू शकता. 4 नंबरचा कॉलम आहे एज कॉमा 4 कॉमा 0. ओके. आता येथे तुम्ही पण ड्रॉप डाऊन सिलेक्ट करू शकतात. ओके. समजा आता मी इथे डेटा व्हॅल्यू आता स्नेहाच्या
इथं ह्या सेलवरती क्लिक करूयात. देन डेटा डेटा व्हॅलिडेशन. ओके. ॲनी व्हॅल्यू इथे आपण लिस्ट सिलेक्ट करूयात. सोर्स आपला राहील. हां, तर आपण नावांना हे करते सोर्स, तर इथून सिलेक्ट करूयात. सॉरी, इथून एंटर. ओके. तर जसं जसं तुम्ही नाव चेंज करणार असतं तर इकडे पूर्ण डिटेल्स. समजा आता मला सुरेशची माहिती हवी आहे, तर मी इथे सुरेश सिलेक्ट करणार, तर इथं पूर्ण चेंज होईल. आता मला रमेशची माहिती हवी आहे, तर रमेशची पूर्ण माहिती येईल. ओके, समजलं? ओके. आता मला इथे वैभवची माहिती हवी आहे, तर वैभव सिलेक्ट करणार. देन वैभवचं लोकेशन आहे कॅपटाऊन. बघू शकता इथे सॅलरी आहे 18,996, एच आहे 35. ओके. तर याप्रमाणे तुम्ही VLOOKUP यूज करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये विचारू शकता. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.